मित्रांनो, देशातील ऊसाचा स्टॉक हा इथेनॉलच्या उत्पादनासाठी वळवल्यामुळे देशात सध्या साखरेचे दर सर्वात जास्त आतापर्यंतच्या सर्वात जास्त रेकॉर्ड हायवर पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता सणासुदीच्या काळात सरकारला बाहेरच्या देशातून साखर मागवण्याची वेळ आलेली आहे। भारत 1 मिलियन टन इतका कच्चा साखर बाहेरच्या देशांतून मागवणार आहे, ज्यावर कोणतीही ड्युटी लावली जाणार नाही। गेल्या 10 वर्षात सरकारने पहिल्यांदाच आपली पॉलिसी बदललेली आहे। म्हणजे बघा मित्रांनो, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त साखर उत्पादन करणारा देश असून सुद्धा आपल्याच देशाला बाहेरून साखर मागवण्याची वेळ येत आहे। मित्रांनो, बाहेरून साखर मागवणे हे काही स्वस्त असणार नाही। हे सगळं ग्लोबल प्राइसेस, इन्शुरन्स, रिफायनिंग या सर्वांवर अवलंबून आहे। याशिवाय डॉलरचा दर सध्या 95.70 इतका आहे, याचाही त्यावर परिणाम होईल। म्हणजे बघा मित्रांनो, गेल्या 9 वर्षापासून भारताला पहिल्यांदाच बाहेरून साखर आयात करण्याची वेळ येत आहे आणि हे सर्व होत आहे इथेनॉलच्या उत्पादनासाठी। सरकारने जबरदस्ती देशातील जनतेवर E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिक्स पेट्रोल तर लादलेच आहे। त्यामुळे लोकांच्या वाहनांवर किती परिणाम होत आहे हे आपण बघतच आहोत। E20च्या वापरामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये तर प्रॉब्लेम येतच आहे, शिवाय मायलेजचाही प्रॉब्लेम होत आहे। म्हणजे बघा मित्रांनो, एकीकडून वाहनांचे तर नुकसान होतच आहे, पण दुसरीकडे आपल्याला जास्त किमतीने साखरही विकत घ्यावी लागणार आहे। म्हणजे आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक असून सुद्धा आपल्यालाच बाहेरच्या देशातून साखर आयात करावी लागणार आहे आणि ती साखर जास्त दराने विकत घ्यावी लागणार आहे। म्हणजे आपला दुहेरी तोटा होणार आहे। एकीकडे वाहनांचेही नुकसान आणि दुसरीकडे साखरही जास्त दराने विकत घ्यावी लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते हे कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच परिवर्तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।